नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण युनिट क्रमांक 5 गणितीय तर्क आणि योग्यता मॅथमॅटिकल रिझनिंग हा जो युनिट आहे 10 मार्कांसाठी आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाणार आहे. सो हे 10 पैकी 10 जर आपल्याला मार्क कव्हर करायचा आहे, तर ही पर्टिक्युलर सीरीज आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाची ठरेल. आजच्या पर्टिक्युलर सेशनमध्ये सरासरीचा पार्ट 2 आपण डिस्कशन करणार आहोत. यामध्ये आपण आणखीन वेगळ्या पद्धतीने सरासरींवर प्रश्न कसे विचारले जातात किंवा PYQs प्रश्न आज आपण डिस्कशन करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ लेक्चर शेवटपर्यंत बघा. सोबतच जर आपण महाराष्ट्र स्टेट एक्झामिनेशन 2026 चं प्रिपरेशन करीत आहात, तर 1 जानेवारी 2026 पासून पेपर 1 ची कंप्लीट बॅच आपण सुरू करीत आहोत. त्याला जॉइन करण्याची फीस 3000 आहे. यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र 2500 रुपयामध्ये हा कोर्स अवेलेबल आहे. ऑफिशियल नंबर्सचा वापर करा आणि आजच या कोर्सला जॉइन व्हा. 1 इयर्स व्हॅलिडिटी सोबत मित्रांनो हा कोर्स जो आहे अवेलेबल आहे, ज्या माध्यमातून कंप्लीट 10 युनिट्स आपल्या सिलेबसच्या कव्हर होईल. या संबंधित विविध रेफरन्स बुक न वापरता नोट्समधून आपल्याला अभ्यास करणं सोयीस्कर होईल आणि मॅक्सिमम आपण 80 टू 90 पर्यंत 90 अबोव्ह आपण जे आहे स्कोर पेपर 1 मध्ये शॉर्ट या कोर्सच्या माध्यमातून करू शकता. कारण आपले अनेक विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षी हा यश संपादन केलेला आहे. पेपर 1 प्रमाणे पेपर 2 देखील महत्त्वाचा आहे, ज्यामध्ये कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, पॉलिटिकल सायन्स, लाईफ सायन्स, इतिहास, अर्थशास्त्र, मराठी, केमिस्ट्री, इंग्रजी, हिंदी आणि लायब्ररी सायन्स अवेलेबल आहे. फीज आहे 10,000. यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र 8,000 मध्ये हा कोर्स अवेलेबल आहे. 1 इयर्स व्हॅलिडिटी सोबत पेपर 1 वर पेपर 2 फ्री ऑफ कॉस्ट आहे. त्यामुळे लक्षात घ्या, पूर्णतः यामध्ये सिलेबस पेपर 2 चं कव्हर होईल आणि पेपर 1 देखील तुम्ही खूप व्यवस्थित स्कोरने क्वालिफाय होऊ शकता. यासाठी एक्झामिनेशनच्या नोटिफिकेशनची वाट न बघता आजच 1 जानेवारीपासून जे पेपर 1 ची आपली बॅच सुरू होत आहे, सोबत पेपर 2 साठी देखील 1 जानेवारी 2026 पासून आपण बॅच सुरू करीत आहोत, त्याला जॉइन करून घ्या. आजच्या पर्टिक्युलर सेशनमध्ये आपण सर्वप्रथम पहिला प्रश्न आहे, व्हॉट इज द ॲव्हरेज ऑफ नॅचरल नंबर फ्रॉम 1 टू 67. इथे सांगितलेलं आहे 1 पासून 67 पर्यंत नैसर्गिक संख्यांची सरासरी काय म्हणून. आता बघा, हां, नैसर्गिक संख्या म्हणजे काय असतं? अशा संख्या ज्यांची सुरुवात जी आहे ते 1 पासून होते, ते म्हणजे नॅचरल नंबर. तर नॅचरल नंबर संबंधित जेव्हा आपल्याला सरासरी काढायची आहे, तेव्हा एक पर्टिक्युलर फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करावं लागतं. कोणता आहे? तर हा फॉर्म्युला आहे n+1 डिवायडेड बाय 2. या फॉर्म्युलेचा वापर करून आपण काय करूया? दिलेला प्रश्न सोडवणार आहोत. यासाठी लक्षात घ्या, इथे आपल्याला सर्वप्रथम 1 टू 67 दिलं आहे. इट मीन्स हे एक लिमिट आहे, है ना? म्हणजे इथे n ची व्हॅल्यू असेल किती? 67. ओके. सो n ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. तर हीच व्हॅल्यू आपण घेऊया आणि या फॉर्म्युल्यामध्ये अप्लाय करूया. इथे सरासरी काढायचा आहे, ॲव्हरेज काढायचा आहे. सो यामध्ये बघा, n म्हणजे आपलं 67 प्लस 1 आहे ना, डिवायडेड बाय 2. सो 67 मध्ये 1 जेव्हा आपण टाकतो, 68 डिवायडेड बाय 2 होतं. इट मीन्स आपलं ॲव्हरेज किती होणार? सरळ भागू शकतो, आहे ना, 42 6 आणि 42 8. 34 आपलं करेक्ट इथे आन्सर दिसून येतं. सो अशा प्रकारचं कधीही परीक्षेमध्ये जर आपल्याला प्रश्न विचारलं गेलेलं, तर योग्यरित्या तुम्ही आन्सर करा. या समोरचा प्रश्न घेऊया. ठीक आहे. 7 सलग संख्यांची सरासरी 20 आहे. तर त्यातील सगळ्यात मोठी संख्या कोणती? आहे ना? बरं, इथे काय विचारलेलं आहे आपल्याला? लार्जेस्ट विचारलेलं आहे. ठीक आहे. इट मीन्स इथे बघा, आपल्याला काय दिलं आहे? सर्वप्रथम लिहून घ्यायचं, सरासरी दिलेली आहे, ॲव्हरेज जे आहे ते किती सांगितलेलं आहे इथे? 20 दिलेलं आहे. ठीक आहे. आणि 7 म्हणजे n आपल्याला मिळालेला आहे किती? 7. सो इथे आपल्याला काय करायचं आहे? लार्जेस्ट संख्या इथे फाइंड आउट करायची आहे.
ओके, हे कळलं. कारण बघा, सर्वप्रथम प्रश्नाला तुम्ही काय करायचं, फोड करायचं. कारण जोपर्यंत प्रश्नांची फोड करणं आपल्याला जमणार नाही, तोपर्यंत आपण कुठलंही मॅथ्स रिलेटेड प्रश्न सोडवू शकणार नाही. त्यामुळे सर्वात महत्त्वाचा मुद्दा जे काही क्वेश्चनमध्ये दिलेला आहे, त्याला वेगळं करून घ्या, सेपरेट करून घ्या. ठीक आहे. इथे 7 आपल्याला सांगितलेलं आहे संलग्न संख्या. याचा अर्थ आपली जी पहिली संख्या असणार आहे, है ना? पहिली संख्या ही x असणार आहे. दुसरी संख्या x+1 असेल. तिसरी संख्या x+2 असेल, है ना? चौथी संख्या आहे x+3 आहे. चौथी, पाचवी आपल्याला x+5 दिसून येईल, है ना? सहावी संख्या x+5 आहे आणि सातवी संख्या म्हणजे x+6 आहे. इट मीन्स आपल्याला काय मिळालं आता लक्षात घ्या. इथे लिहून घ्या बरं x, आहे ना? x लिहिलं तुम्ही. चला, एक्स व्यवस्थित मांडणी. आता बघा, इथे सगळ्यात महत्त्वाचं रोल असतं आपण कशा पद्धतीने याला मांडणी करतो. ठीक आहे. तर पहिली संख्या आमची x आहे. दुसरी x+1 आहे. तिसरी आहे x+2. तिसरी नंतर चौथी आपली संख्या मिळालेली आहे x+3. ठीक आहे. त्यानंतर आपण इथे थोडं सरकून लिहूया, म्हणजे तुम्हाला सुद्धा दिसेलही आणि व्यवस्थित योग्यरित्या एकामध्ये आपली मांडणी देखील होऊन जाईल. सो नेक्स्ट पेज मी घेत आहे, जेणेकरून खूप व्यवस्थितरित्या इथे आपण लिहू शकणार. सो इथे बघा, x, ठीक आहे, ही पहिली संख्या, x+1 हे दुसरी, x+2 हे तिसरी संख्या आहे, x+3 हे चौथी संख्या आहे, x+4 जी आहे ही पाचवी आणि x+5 सहावी आणि x+6 हे आपली सातवी संख्या. फॉर्म्युला इथे डायरेक्ट अप्लाय करून घ्या. आपल्याला काय करायचं आहे, ॲव्हरेज सम डिवायडेड बाय n. सो इथे जेव्हा ॲव्हरेज काढायचं म्हटलं की लक्षात घ्या, x, ठीक आहे, x+1 x+2 हे पूर्ण मांडायचं आणि मांडताना काही गोष्टींची काळजी घ्यावी. x+3 x+4 plus x+5 then x+6 मांडलं. डिवायडेड बाय n करा. n ऑब्विसली आपल्याला किती मिळालेलं आहे, 7 संख्या, 7n. ठीक आहे. हा, इतके झाल्यानंतर इथे योग्यरित्या मांडणी करा. कसं तर बघा, हा, यांचं बघा, हे 7x प्लस 21, कारण जर तुम्ही 1+2 3 3 दुने 6, ठीक आहे, त्यामध्ये 4 टाका, 5 टाका, 6 टाका, हे टोटल किती होतं, 21 होतं. ठीक आहे. डिवायडेड बाय नंबर किती आहे, कारण x हे टोटल 7x. ठीक आहे. देन 26 डिवायडेड बाय n घ्या 7. यामधून आपल्याला काय दिसून येतं, हा, तर इथे लक्षात घ्या, आपल्याला ॲव्हरेज किती मिळालेला आहे, 20. मागच्या स्लाइडमध्ये जावं आणि बघावे. ठीक आहे. 20 आपलं ॲव्हरेज आहे, जे इथे मांडलेलं आहे. यामध्ये आपण सर्वप्रथम या संख्या जी आहे त्यांचं नोंदणी इथे केलेली आहे. ठीक. यानंतर मांडणी करा, 7x + 21. ठीक आहे, हे वरच्या संख्यांचं झालेलं. त्यानंतर ह्या 7ला या बाजूने घ्या. ठीक आहे. 20 × 7 करा. 7x + 21, ठीक आहे, आणि 7 दुने 14 म्हणजे 140 हे झाले. आता हे 7x इथेच राहू द्या आणि हे संख्याला म्हणजे हे 140 हे 21 घ्या इकडे, मायनस करा. ठीक आहे. 21 केलं आपण. हा, तर इथे आपल्याला काय दिसून येतं बघा, 140 मधून 21 जर आपण काढलेले तर आपल्याला काय मिळतं, 119/7. तर याचं जेव्हा भागाकार करणार तर आपला आन्सर काय येईल,
17. याचा अर्थ 17 आपल्याला काय मिळालेली आहे? x ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. इथे काय मिळालं आपल्याला? x ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. ठीक आहे. आता x ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला किती? 17. आता इथे फाइंड आउट करा लार्जेस्ट म्हणजे मोठी संख्या. आता या संपूर्ण गणितामध्ये आपण मोठी संख्या बघितली x+6 आहे. तर इथे लार्जेस्ट संख्या लिहा x+6. ठीक आहे. तर इथे x+6 आणि x ची व्हॅल्यू म्हणजे आपली 17 झाली. ठीक आहे. तर इथे व्यवस्थित मांडणी करा. ठीक आहे. आपल्याला मिळून जाईल आपल्या ॲव्हरेज जे आहे 23. सो इथे योग्य उत्तर आपलं आलेलं आहे ॲव्हरेज 23 आहे. यानंतरचा एक प्रश्न तुम्हाला सोडवण्यासाठी देत आहे. एका वर्गातील 9 मुलांची वये 15, 13, 14, 16, 15, 17, 16, 15, 15 आहे. तर त्यांच्या वयाची सरासरी किती? याचा आन्सर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्या. ओके. आणि नेक्स्ट जे आपलं सिरीज राहणार आहे त्यामध्ये आपण आणखीन महत्त्वाचं म्हणजे नंबर सिरीज रिलेटेड क्वेश्चन्स जे आहे ते डिस्कशन करूया. कारण नंबर सिरीज देखील तुम्हाला परीक्षेमध्ये महत्त्वाची ठरतं. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि अशाच पद्धतीने बघत चला. थँक यू सो मच.